श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता मी मस्तपैकी आता सकाळ-सकाळी नाश्ता बनवलाय हलका-हलकासा. तर आता ह्याच्यात बघा आता शेंगदाणे चांगले शिजवून निघाले ते. कांदा भरपूर असा टाकलेला होता आणि एक मिरची आणि थोडंसं ओवा टाकलेला. जिऱ्याची फोडणी देऊन मस्तपैकी असा हलका-हलका नाश्ता सकाळी बनवून घेतला आणि थोडं आता मला तर हे आता बघा आता माझं पिण्यासाठी पाणी आणि इकडं खजूर आहे ते चांगलं धुवून घेतले ते. खूप छान असा नाश्ता आहे हलका-हलकासा, सर्वांच्याच आवडीचा. तर आता यांना मी आता नाश्ता आता करायला सांगितलं, आता करून घ्या म्हटलं तोपर्यंत. चहा आता बनवून घेते. आल्याचा मस्तपैकी आता चहा बनवून घेते. तर आता इकडं आलं मी एकदमच आणून ठेवलेलं होतं. तर हे जून चांगलं आलाय तर बरेच दिवस टिकते ते. तर नुसत्या दुधाचा मला चहा बनवायचा आहे. तर दूध चांगलं मी आता आटवून दिलं मस्तपैकी आणि थोडासा चहा करणार आहे, लय नाही. तर थोडीशी साखर टाकली. तर दुधामध्ये मी थोडीशी साखर टाकते, लय काय साखर टाकत नाही आणि पावडर मात्र भरपूर टाकते. तर कलर येण्यासाठी आणि कडक चहा बनतो. तर त्यासाठी एक लवंग आणि वेलदोडं टाकून घेतलं आणि आलं आता मी शेवटी टाकणार आहे. तर कोरा चहा असला की मी शेवटी पहिल्यांदा आलं खिसून टाकते आणि पाणी आटवून देते. तर दुधाचा चहा असला की पहिल्यांदा आलं टाकलं की चहाच नासतो. त्याच्यामुळं उकळी फुटली की आलं खिसून टाकते. तर मस्तपैकी आता लवंग आणि वेलदोडं टाकून घेतलं. चहा पण चांगला आता उकळी फुटली आता मस्तपैकी चहा आता शिजला आहे आता आणि घटमुट चांगला दुधाचा चहा सकाळ-सकाळचा आता बघा किसतं दूध होतं आणि किसता चहा. तर दूध आटवून घेतल्यामुळं चहा बनलाय असा.